आता बातमी जगाची चिंता वाढवणारी आहे, कारण कोरोना नंतर आता जगावर हंटा व्हायरसचा धोका निर्माण झालाय। डच कंपनीच्या एका क्रूजवरील प्रवाशाला हंटा व्हायरसची लागण झाली आहे आणि या क्रूजवरील तिघांचा हंटा व्हायरसमुळे मृत्यू झाला। तर इस्रायलमध्ये या व्हायरसचा एक रुग्ण आढळून आलाय। उंदीर आणि घुशींच्या विष्ठेतून हा व्हायरस वेगाने पसरू लागलाय। नेमका काय आहे हा हंटा व्हायरस, पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। कोरोना नंतर जगावर हंटा व्हायरसचं संकट। हंटा व्हायरसमुळे तिघांचा मृत्यू। उंदरांमुळे पसरतोय हंटा व्हायरस। कोरोनाचं नाव घेतलं की आजही अनेकांना धडकी भरते। कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग ठप्प झालेलं होतं। याच व्हायरसमुळे लाखोंचा बळी घेतला। कोरोनाच्या या आठवणी ताज्या असतानाच आता आणखीन एक घातक व्हायरसचं संकट जगावर ओढावलंय। हा आहे हंटा व्हायरस। या व्हायरसनं पहिल्याच झटक्यात तिघांचा बळी घेतला। एका क्रूजवरील प्रवाशांना हंटा व्हायरसची लागण झाली आहे। ओशन वाईड एक्सपेडिशन्स या डच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल रोजी जहाजावर एका डच व्यक्तीचा मृत्यू झाला। 24 एप्रिल रोजी या व्यक्तीचा मृतदेह दक्षिण अटलांटिकामधील सेंट हेलेना या दुर्गम बेटावर उतरवण्यात आला। यावेळी मृताची पत्नी दक्षिण आफ्रिकेला गेली, मात्र तिथं पोहोचल्यानंतर तिचाही मृत्यू झाला। सेंट हेलेना इथं केवळ ती महिलाच नाही तर इतर 29 प्रवाशांनीही जहाज सोडलं होतं, असं गुरुवारी कंपनीनं मान्य केलं। डच परराष्ट्र मंत्रालयानं ही संख्या साधारण 40च्या आसपास असल्याचं म्हटलंय। यापूर्वी कंपनीनं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी उतरवल्याची माहिती लपवून ठेवली होती आणि या उद्रेकात आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण आजारी झालेत। त्यामुळे आता हा व्हायरस वेगानं पसरण्याचा धोका निर्माण झालाय। So far, 8 cases have been reported, including 3 deaths. 5 of the 8 cases have been confirmed as hantavirus, and the other 3 are suspected. जगाला धडकी भरवणारा हा हंटा व्हायरस आहे तरी काय? हंटा व्हायरस हा उंदीर आणि इतर कृंतक प्राण्यांमधून पसरणारा एक धोकादायक विषाणू आहे। हा विषाणू माणसांमध्ये गंभीर श्वसन विकार किंवा किडनीशी संबंधित आजार निर्माण करू शकतो। काही प्रकरणांमध्ये मृत्यू होऊ शकतो। त्याच्यात 2 प्रकारचे आजार असतात। एक असतो हंटा व्हायरस पल्मोनरी डिसीज, तो लंग्सवर ॲक्ट करतो, आणि दुसरा असतो हिमोरेजिक फिवर विथ रिनल डिसीज, तो मेनली ब्लड आणि किडनीवर ॲक्ट करतो। जर पल्मोनरी डिसीजचा आजार झाला असेल त्याला, तर तो मेनली लंग्सवर ॲक्ट करतो, आणि त्याच्यामध्ये जे मेन सिम्पटम्स असतात ते असतात दम लागणं, खोकला येणं आणि श्वास घ्यायला जोर लागणं। आणि जो दुसरा असतो हिमोरेजिक फिवर विथ किडनी डिसीज, तो मेनली ॲक्ट करतो किडनीजवर। तर त्याच्यामुळे सिम्पटम थोडेसे वेगळे असतात। ब्लड स्पॉट येतात शरीरावर, लाल लाल स्पॉट, आणि युरिन लाल होतं, बॅकमध्ये पेन होतं, आणि कधी कधी जर कंट्रोल नाही झालं किंवा इन्फेक्शन वाढत राहिलं तर किडनी फेलरसुद्धा होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हायरसचा प्रादुर्भाव होतो तो आपल्या घरात नेहमीच वावरणाऱ्या उंदीर आणि घुशींमुळे। उंदराची लघवी, विष्ठा, लाळ यातून हंटा व्हायरस पसरतो। उंदराच्या विष्ठेतील सुके कण हवेत मिसळतात आणि ते कण दूषित होतात। या हवेत श्वास घेतल्यानंतर हा व्हायरस थेट मानवाच्या फुफ्फुसात प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीला संक्रमित करतो। बंद घरं, कोठारं, उंदरांचा वावर असणाऱ्या ठिकाणी या व्हायरसचा धोका अधिक असतो। हा मेनली उंदरांमध्ये पसरतो, पण जर माणूस एखाद्या उंदराला हंटा व्हायरस असेल, त्याचं शी साफ करताना सुसूला टच केलं, आपल्याला जखम वगैरे असेल किंवा काही असेल हाताबोटाला, नाहीतर मग कधी कधी ते शी साफ करताना जे हात आहे ते आपल्या नाकाला तोंडाला लावले तर तो पसरू शकतो। किंवा उंदराने जर माणसाला चावलं आणि त्याला जो हंटा व्हायरस असेल तरीसुद्धा होऊ शकतो। आणि कधी कधी जास्त क्वांटिटीमध्ये ज्या ठिकाणी उंदरं असतात तर तिकडे तो हवेमध्ये सुद्धा पसरतो। हंटा व्हायरसची लागण झाल्यामुळे 1 आठवडा ते 8 आठवडे त्याचा मानवाला त्रास होतो। यावर अद्याप कोणतंही औषध नाहीये। या व्हायरसमुळे 100 40 रुग्ण दगावल्याचा धोका आहे। या व्हायरसची लागण होताच तीव्र ताप, थंडी, अचानक शरीराचं तापमान वाढतं, पाठ, मांड्या, खांदे आणि कमरेमध्ये प्रचंड वेदना होतात, अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखीसारखा त्रास होतो। सुरुवातीच्या लक्षणानंतर 4 ते 10 दिवसांनी फुफ्फुसांवर परिणाम होतो। फुफ्फुसात पाणी साचल्यामुळे श्वसनास त्रास होतो। श्वास घेताना छातीवर दाब, सतत खोकला, अचानक रक्तदाब कमी होऊन चक्कर येते, लघवी कमी होणं किंवा किडनी निकामी होणं अशी लक्षणं दिसतात। शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्रावही होतो।
या व्हायरसचा गुणधर्म असा आहे की हा व्हायरस जवळजवळ 4 ते 8 आठवडे त्या इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये राहू शकतो. हा ओरिजिनली उंदराची लाळ, उंदराचं मलमूत्र याच्यातनं पसरू शकतो आणि कधीकधी उंदराचं मलमूत्र जिथं जमा झालेलं असेल तो आपल्या श्वासाद्वारे आत जातो. तर सुरुवातीला जे सिम्पटम असतात हे प्रत्येक फ्लूमध्ये जसं असतात तसेच असतात. ताप आहे, खोकला आहे, डोकेदुखी आहे, सर्दी खोकला आहे, दम लागणं आहे आणि त्यानंतर श्वासोश्वास बंद होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं हा एक फार मोठा घातक आजार असतो. जवळजवळ 100पैकी 40 लोकांचे मृत्यू होते. या व्हायरसची लक्षणं काहीशी लेप्टोस्पायरोसिस सारखी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामुळे अशी लक्षणं आढळून आल्यास वेळ न दवडता तातडीनं तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. लेप्टोस्पायरोसिसचे जे चिन्ह आहे, सिव्हिअर मसल पेन्स, एक्स्ट्रीम वीकनेस, बॉडी एक, डिफिकल्टी इन ब्रीदिंग आणि हायग्रेड फीवर जे 2 दिवसापेक्षा जास्त कंटिन्युअस असेल तर मग जाऊन एकदा चेक करावं डॉक्टर बरोबर, तुमचे जे कोण फिजिशियन असतील. हंटा व्हायरस प्रामुख्यानं उंदरांमुळे आढळून येतो. त्यावर अद्याप कोणतंही औषध नाहीये. त्यामुळे काळजी घेणं हा सध्या तरी यावर उपाय आहे. या व्हायरसला आपल्या कुटुंबापासून दूर ठेवण्यासाठी घरात उंदरांचा शिरकाव रोखा. भिंतींना असलेली छिद्र तातडीनं बंद करा. घराजवळील कचरा, लाकडांचे ढीग, जुनं सामान काढून टाका, जेणेकरून उंदीर त्यात राहणार नाहीत. धान्य, पाळीव प्राण्यांचं खाद्य बंद डब्यात ठेवा. पिण्याचं पाणी झाकून ठेवा. उंदरांची विष्ठा किंवा लघवी साफ करताना ब्लीच किंवा जंतुनाशक फवारा. 10 ते 15 मिनिटं जागा ओली राहू द्या. नंतर ओल्या कपड्यानं पुसा. जुन्या खोल्या, पोटमाळा, कोठार साफ करताना मास्क, हातमोजे वापरा. अनेक दिवस बंद असलेल्या घरात लगेच जाऊ नका. घरात स्वच्छता केल्यानंतर हात कोमट पाणी साबणानं धुवा. सध्या युरोप, अमेरिका, आशियातील अनेक देशांना हंटा व्हायरसचा धोका निर्माण झालाय. कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, न्यूझीलँड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, UK, अमेरिका, सेंट किट्स अँड नेव्हिस या देशांना हंटाचा अलर्ट देण्यात आलाय. शिवाय ज्या क्रूजवर हंटा व्हायरसचा उद्रेक झाला त्या क्रूजवर 2 भारतीय कर्मचारी असल्याचीही शक्यता आहे. अशी शक्यता आहे की त्याच्यामध्ये भारताचे 2 नागरिक आहेत जे त्या शिपच्या क्रूमध्ये आहेत आणि त्यांचं नाव पत्ता मिळालेलं नाही, पण ते भारतीय असल्यामुळे कधी भारतात येतील. अद्याप भारतात हंटा व्हायरसची मोठी साथ आढळलेली नाही. मात्र काही संशोधनांमध्ये भारतात हंटा व्हायरस सदृश्य संसर्गाचे संकेत मिळाले. भारतात या व्हायरसचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र भारतात उंदरांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागानं दिलाय. या विषाणूसाठी सध्या कोणतीही विशेष लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाहीये. त्यामुळे सध्या उंदरापासून स्वतःला दूर ठेवणं हाच यावर उत्तम उपाय आहे. उर्वशी खोणासह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.